आवास मध्ये कर्जमुक्ती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे। हवालदिल शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमुक्ती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बँकेचं प्रशासन हाय हाय बँकेचं प्रशासन हाय हाय। सुरेश रोटे, माझ्या वडिलांच्या नावावर आम्ही कर्ज काढलेलं होतं, ते थकीत आहे। या 2 वर्षापासून काही शेताला काही भाव पण नाही, मालाला पण भाव नाही आणि हंगाम पण नाही पाणी अतिवृष्टीमुळे। तर हे बँकेचे कर्ज आमच्यामुळे भरले गेले नाही, त्यामुळे तर ते बँकेवाले आता आम्हाला त्रास देत आहे। घडे वारंवार फोन करता, नाही तर मग आम्हाला भेटायला बोलवता, काही उलटे शिलटे अपशब्द वापरता, असं तसं। त्याच्यामुळे आम्ही आता त्रस्त झालो आहे। सरकारनं बाबा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, सरकारने याच्यावर काहीतरी पाऊल उचलावं। काय नाव तुमचं? पुष्कराज सुरेश रोटे। काय सांगशील, आज या ठिकाणी एक शेतकरी सर्व जमा करून या ठिकाणी जिल्हाधिकारी निवेदन दिलं, काय मागणी होती? मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा 2 महिन्या अगोदर केली होती, ती घोषणा बँकेचे अधिकारी त्या घोषणेला काही एक थारा देत नसून शेतकऱ्यांना दमदाटी करून कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत व त्यांची ही दमदाटी व त्यांची दबावशाही ही सरकारच्या माध्यमातून किंवा कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मोडून काढावी, ही निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी इथं आलेलो आहोत व सरकारला व मायबाप जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की ही जी सक्तीची वसुली आहे त्वरित थांबावी व जी 30 जूनची घोषणा केली आहे तोपर्यंतची वाट बघण्याची सूचना बँकेंना द्यावी। मी देवेंद्र पाटील,